Hello student, today I will discuss the new point maximum and minimum displacement. बघा तुम्हाला या पॉइंट मध्ये काय करायचं आहे, डिस्प्लेसमेंट साठी मॅक्झिमम अँड मिनिमम व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे. मग ती मीन पोझिशनला मॅक्झिमम आहे की एक्स्ट्रीम पोझिशनला मॅक्झिमम आहे. पण त्यासाठी तुम्हाला डिस्प्लेसमेंट ऑफ एसएचएम चं इन जनरल इक्वेशन माहित पाहिजे. आणि ते जनरल इक्वेशन काय होतं, x is equal to a sin in bracket omega t plus phi. हे तुमचं काय इन जनरल डिस्प्लेसमेंटचे इक्वेशन आहे. आता ह्या इक्वेशनचा यूज करून तुम्हाला काय फाइंड आउट करायचंय, त्या डिस्प्लेसमेंटचा म्हणजे जो पार्टिकल आहे तो पार्टिकल जर मीन पोझिशनला असेल तर डिस्प्लेसमेंट किती असणार आहे, आणि तोच पार्टिकल जर एक्स्ट्रीम पोझिशनला असेल तर डिस्प्लेसमेंट किती असणार आहे. म्हणजे थोडक्यात त्याची व्हॅल्यू तुम्हाला काय करायची या पॉइंट मध्ये फाइंड आउट करायची. मग फर्स्ट केस ऍट मीन पोझिशन, इमॅजिन करा तुम्हाला काय करायचं इथे. मीन पोझिशन सांगितलंय, मीन पोझिशनला टाइम किती असेल तुमचा t इज इक्वल टू 0. आणि मागच्या लेक्चर मध्ये आपण फाय ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली होती ऍट मीन पोझिशन साठी. ती किती मिळाली होती, फाय इज इक्वल टू 0 मिळाली होती. म्हणजेच काय हो, हा जो काय फेज अँगल आहे तुमचा इन ब्रॅकेट मध्ये ओमेगा टी प्लस फाय इज इक्वल टू किती मिळेल तुम्हाला, 0 मिळेल. ओमेगा टी प्लस फाय इज इक्वल टू 0. ही व्हॅल्यू काय करा, ह्या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करा. म्हणजे तुम्हाला x किती मिळेल, x मिनिमम मिळेल. x मिनिमम इज इक्वल टू किती मिळेल, तो 0 मिळेल. म्हणजे लक्षात ठेवा, जर तुमचा पार्टिकल हा मीन पोझिशनला असेल तर व्हॅल्यू किती असेल डिस्प्लेसमेंटची, 0 असेल. सेकंड केस ऍट एक्स्ट्रीम पोझिशन, आता असं इमॅजिन करा तुमचा पार्टिकल कुठे आहे, एक्स्ट्रीम पोझिशनला आहे. पुन्हा त्या ठिकाणी काय टाइम किती असेल तुमचा, 0 असेल. मागच्या लेक्चर मध्ये तुम्ही फाय ची व्हॅल्यू फाइंड आउट केली होती. किती आली होती फाय ची व्हॅल्यू, फाय इज इक्वल टू पाय बाय 2 और 3 पाय बाय 2. ह्या दोन व्हॅल्यूज मिळाल्या होत्या. पुन्हा सिमिलर प्रोसेस, ओमेगा टी प्लस फाय इज इक्वल टू 0 लिहिणार का तर तुम्ही नाही, तर काय व्हॅल्यूज मिळाली तुम्हाला, पाय बाय 2 और 3 पाय बाय 2. ह्या व्हॅल्यूज मिळाल्या. या दोन्ही व्हॅल्यूज काय करा, या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करा. मग या दोन्ही व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट केल्यानंतर तुम्हाला काय मिळतं ते बघायचं या ठिकाणी. therefore x इज इक्वल टू a sin t ची व्हॅल्यू किती घेणार तुम्ही, 0 घेणार आहे. म्हणजे पूर्ण होल ब्रॅकेटची व्हॅल्यू किती मिळते तुम्हाला, ओन्ली पाय बाय 2 इज इक्वल टू, आणि sin 90 1 म्हणजे इथे राहिला फक्त काय तुमचा a राहिला. आता काय करा, 3 पाय बाय 2 सबस्टिट्यूट करा. आता काय सबस्टिट्यूट करा, 3 पाय बाय 2 सबस्टिट्यूट करा. म्हणजे x ची व्हॅल्यू काय मिळेल, x इज इक्वल टू a sin इन ब्रॅकेट 3 पाय बाय 2 इज इक्वल टू किती मिळणार हो, 3 पाय बाय 2 म्हणजे किती, sin 270. sin 270 minus 1 म्हणजे इथे काय येईल, -8. that is x is equal to plus minus 8. म्हणजे जर तुमचा पार्टिकल हा एक्स्ट्रीम पोझिशनला असेल तर त्या पार्टिकलचं मॅक्सिमम डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू किती मिळाली तुम्हाला, +-8. नाउ टू फाइंड maximum and minimum velocity. तुम्ही डिस्प्लेसमेंट फाइंड आउट केला, आता काय फाइंड आउट करायचंय, वेलोसिटी फाइंड आउट करायची. मग वेलोसिटी जर तुम्हाला फाइंड आउट करायची असेल तर पुन्हा तुम्हाला वेलोसिटीचं इन जनरल इक्वेशन माहित पाहिजे. मग वेलोसिटीसाठी इन जनरल इक्वेशन काय तुमचं, v इज इक्वल टू प्लस मायनस ओमेगा आणि स्क्वेअर रूट काय a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. ते तुमचं जनरल इक्वेशन आहे. आता तुम्हाला पार्टिकलची वेलोसिटी तिची व्हॅल्यू माहित करायची आहे. मेन पोझिशनला किती असेल, एक्स्ट्रीम पोझिशनला किती असेल. मग फर्स्ट काय करणार तुम्ही, मीन पोझिशन. फर्स्ट काय घेणार, मीन पोझिशन. म्हणजे ह्या इक्वेशन मध्ये बघा ती आहे का कुठे, नाही, फक्त काय हो, x आहे. मग x ची व्हॅल्यू त्या ठिकाणी, x ची व्हॅल्यू मीन पोझिशनला आताच फाइंड आउट केली, किती हो तुमची, 0 आहे. म्हणजे x इज इक्वल टू 0. मग हा x ची व्हॅल्यू काय करा, या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करा.
म्हणजे काय मिळेल तुम्हाला, देअरफॉर v इज इक्वल टू प्लस मायनस ओमेगा स्क्वेअर रूट काय a स्क्वेअर, आणि हा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट काय झाला तुमचा कॅन्सल झाला, राहिला फक्त काय हो v इज इक्वल टू प्लस मायनस a ओमेगा, हे इक्वेशन मिळतंय. म्हणजे तुम्हाला मीन पोझिशनला ही मॅक्सिमम वेलोसिटी मिळते, आणि ती मॅक्सिमम वेलोसिटी किती मिळते, प्लस मायनस a ओमेगा मिळते. हे लक्षात ठेवा, हे एमसीक्यू ला विचारलं जातं, हेच तुम्हाला व्हेरी शॉर्ट क्वेश्चन इन आन्सरिंग मध्ये विचारलं जातं. हे लक्षात ठेवा, v इज इक्वल टू प्लस मायनस a ओमेगा. मीन पोझिशनला त्या पार्टिकलची वेलोसिटी ही मॅक्सिमम असते, प्लस मायनस a ओमेगा. ऍट सेकंड केस, ऍट एक्सट्रीम पोझिशन. आता काय बघायचंय तुम्हाला, एक्सट्रीम पोझिशन बघायचंय. एक्सट्रीम पोझिशन साठी x किती मिळाला आपल्याला, इथे बघा x किती मिळाला, प्लस मायनस a. मग हा प्लस मायनस a म्हणजे इथे काय करा, सबस्टिट्यूट करा. म्हणजे तुम्हाला काय मिळेल, v इज इक्वल टू प्लस मायनस ओमेगा स्क्वेअर रूट a स्क्वेअर मायनस a स्क्वेअर. a स्क्वेअर मायनस a स्क्वेअर 0, म्हणजे v इज इक्वल टू 0. म्हणजे माहिती आहे आपल्याला की पार्टिकल जर एक्सट्रीम पोझिशनला असेल तर वेलोसिटी किती असते आपली, मिनिमम असते. पण मिनिमम किती असते, 0 असते. मॅक्सिमम वेलोसिटी मीन पोझिशनला किती असते, प्लस मायनस a ओमेगा. नाउ टू फाइंड मॅक्सिमम अँड मिनिमम ऑफ ऍक्सेलरेशन, मॅक्सिमम अँड मिनिमम ऑफ ऍक्सेलरेशन. आता काय करायचंय, पार्टिकलचं मॅक्सिमम ऍक्सेलरेशन कुठे असेल आणि मिनिमम ऍक्सेलरेशन कुठे असेल. इन जनरल इक्वेशन इन मॅग्निट्यूडच्या फॉर्म मध्ये राईट करा. म्हणजे a इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर एक्स. इन जनरल काय होतं, a इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. आपल्याला इन मॅग्निट्यूडच्या फॉर्म मध्ये मी काय लिहितो, फक्त a इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर एक्स. पुन्हा दोन केसेस. फर्स्ट केस काय आहे तुमची, ऍट मीन पोझिशन, ऍट मीन पोझिशन. मग मीन पोझिशन साठी x किती असतो तुमचा, 0. x किती असतो, 0. मग ह्या x ची व्हॅल्यू काय केलं, ह्या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करा. जर x इज इक्वल टू सबस्टिट्यूट केला 0, तर देअरफॉर a किती मिळेल तुम्हाला, 0 मिळेल. म्हणजे मीन पोझिशनला ऍक्सेलरेशन हे किती असतं, 0 असतं. नाउ सेकंड केस, ऍट एक्सट्रीम पोझिशन. एक्सट्रीम पोझिशन मध्ये x ची व्हॅल्यू किती सांगणार तुम्ही, प्लस मायनस a सांगायची, प्लस मायनस a. मग ही प्लस मायनस a काय करा, पुन्हा या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करा. ह्या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट केल्यानंतर तुम्हाला ऍक्सेलरेशन किती मिळेल, a इज इक्वल टू प्लस मायनस a ओमेगा स्क्वेअर. म्हणजे एक्सट्रीम पोझिशनला प्लस मायनस a ओमेगा स्क्वेअर हे काय असेल, मॅक्सिमम असेल. मिनिमम कुठे असेल तुमचं, या ठिकाणी मेन पोझिशनला असेल. म्हणजे ह्या पॉइंट मध्ये बघा तुम्ही काय केलंय, मागच्या लेक्चर मध्ये आपण डिस्प्लेसमेंट, वेलोसिटी, ऍक्सेलरेशन यांचे आपण जनरल इक्वेशन फाइंड आउट केले. मग यांचे जनरल इक्वेशनचा यूज करूनच आपण त्या पार्टिकलची काय फाइंड आउट केली, व्हॅल्यू फाइंड. पार्टिकल हा एक्सट्रीम पोझिशनला असेल तर त्याची व्हॅल्यू किती असेल, हे कोणाकोणाचं फाइंड आउट केलं, डिस्प्लेसमेंट, वेलोसिटी, ऍक्सेलरेशन. Now next, amplitude of SH. Amplitude of SH. बघायची कन्सेप्ट काय, कन्सेप्ट समजून घ्या. एक मार्क्सला ह्या डेफिनेशन विचारले जातात बोर्डाला. म्हणजे कन्सेप्ट काय बघा, इथे काय तुमचा मेन पोझिशन आहे असं इमॅजिन करा. इथे काय मेन पोझिशन, इथे काय तुमचं एक्सट्रीम पोझिशन, इथे पण काय तुमचं एक्सट्रीम पोझिशन. आता तुमचा पार्टिकल कुठे आहे, या मेन पोझिशनला आहे. पार्टिकल कुठे आहे, मेन पोझिशनला आहे. मग ह्या मेन पोझिशन पासून पार्टिकल मॅक्सिमम किती डिस्टन्स कव्हर करतोय, त्याने मॅक्सिमम डिस्टन्स कव्हर केलं पाहिजे. मग सपोज तो मॅक्सिमम डिस्टन्स एवढं कव्हर करतोय, एवढं मॅक्सिमम डिस्टन्स काय करतोय, तो परफॉर्म करतोय x. त्याला आपण काय म्हणतोय, अँप्लिट्यूड ऑफ SH. म्हणजेच मला सांगायचं काय, हा जो काही पार्टिकल आहे मेन पोझिशन पासून इथे पण जातोय, इथे पण जातोय, इथे पण जातोय. म्हणजे डिस्प्लेसमेंट काय होतंय, त्याचं इन्क्रीजच होतंय, परंतु
डेफिनेशन काय सांगायची आपल्याला, मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट परफॉर्म केलं पाहिजे. मग हा पार्टिकल इथून स्टार्ट होणार आहे कुठपर्यंत, त्याच्या एक्स्ट्रीम पोझिशन पर्यंत. मग एक्स्ट्रीम पोझिशन पर्यंत ते काय झालं, त्याचं मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट झालं ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग SHM फ्रॉम इट्स मेन पोझिशन. म्हणजे मेन पोझिशन पासून बघा, मेन पोझिशन पासून तो पार्टिकल मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट केलं पाहिजे. त्याला आपण काय म्हणतोय, अँप्लिट्यूड ऑफ SHM. म्हणजे डेफिनेशन काय सांगता येईल त्याची, द मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग SHM फ्रॉम इट्स मेन पोझिशन. म्हणजे मेन पोझिशन पासून त्याने मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट काय केलं पाहिजे, परफॉर्म केलं पाहिजे. त्याला आपण काय म्हणतोय, अँप्लिट्यूड ऑफ SHM. दुसरं वेव्हच्या भाषेत सांगतो. या ठिकाणी बघा, इथे काय तुमचं मेन पोझिशन, इथे काय असेल एक्स्ट्रीम पोझिशन, इथे पण काय असेल निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन, आणि हा पार्टिकल. मग ह्या ठिकाणी बघा, इथे अँप्लिट्यूड आहे, इथे अँप्लिट्यूड आहे, इथे पण अँप्लिट्यूड आहे, इथे पण अँप्लिट्यूड आहे. पण आपल्याला अँप्लिट्यूड म्हणतोय का त्या पार्टिकलचं, नाही म्हणत आहे. अँप्लिट्यूडची कन्सेप्ट काय आहे, त्या पार्टिकलने मॅक्सिमम डिस्टन्स कव्हर केलं पाहिजे. म्हणजे हा जो पार्टिकल असेल ते काय करतोय, हा बघा मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट काय करतोय, कव्हर करतोय. म्हणजे हे काय झालं त्या पार्टिकलचं अँप्लिट्यूड झालं. म्हणजे आपण त्याला काय म्हणतोय, अँप्लिट्यूड ऑफ SHM. आणि ते जे काही पार्टिकल असेल तो मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट कुठून कव्हर करतोय, त्याच्या मेन पोझिशन पासून काय करतोय, तो परफॉर्म करतोय. म्हणून आपण त्याला काय म्हणतोय, अँप्लिट्यूड ऑफ SHM. मग ते मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट आहे. इन जनरल इक्वेशन काय सांगितलं होतं मी, x = a sin in bracket ओमेगा t plus phi. जर आपल्याला मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करायचं आहे, मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट कुठे मिळते आपल्याला, एक्स्ट्रीम पोझिशनला आणि एक निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला. म्हणजे ही जी क्वांटिटी आहे ही कशी आली पाहिजे आपली, ±1 आली पाहिजे. ही जी क्वांटिटी आहे ही कशी आली पाहिजे, ±1 आली पाहिजे. म्हणजे मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट तुम्हाला किती मिळेल, ±a मिळेल. बघा मी पुन्हा सांगतो काय अँप्लिट्यूड ऑफ SHM, कन्फ्युजन करू नका. तुमचा मेन पोझिशन पासून हा जो पार्टिकल आहे हा किती डिस्टन्स कव्हर करतोय, त्याला आपण काय म्हणतोय, अँप्लिट्यूड ऑफ SHM. पण कुठून, त्याच्या मेन पोझिशन पासून. मी इथून म्हणतोय का, नाही म्हणत आहे. मी कुठून म्हणतोय, त्याच्या मेन पोझिशन पासून. तो इकडे जातो किंवा इकडे जातो, त्यांनी फक्त काय केलं पाहिजे, मॅक्सिमम डिस्टन्स कव्हर केलं पाहिजे. आणि मग त्या मॅक्सिमम डिस्टन्सला आपण काय म्हणतोय, अँप्लिट्यूड ऑफ SHM. म्हणून डेफिनेशन मध्ये काय सांगितलं, तर मॅक्सिमम displacement of particle performing SHM from its main position is known as amplitude of SHM. 1 marks. Now next, period of SHM. Next, period of SHM. ही सुद्धा डेफिनेशन 1 मार्क्स साठी विचारली जाते. पिरियड ऑफ SHM एक सिंपल भाषेत सांगतो. असं इमॅजिन करा की ते एक पार्टिकल आहे आणि या पार्टिकलला काय करायचंय, एक रिव्होल्यूशन कंप्लीट करायचंय. या पार्टिकलला काय करायचंय, एक रिव्होल्यूशन कंप्लीट करायचंय. जर या पार्टिकलला एक रिव्होल्यूशन कंप्लीट करायचं असेल तर याला काय लागेल, काहीतरी वेळ लागेल. मग तो किती वेळ लागेल तो अजून आपल्याला माहित नाही, पण त्याला जो वेळ लागेल तो वेळ म्हणजे काय, तुमचं पिरियड ऑफ SHM. म्हणजे काय हो, इथे हा तुमचा मेन पोझिशन, इथे तुमचं एक्स्ट्रीम पोझिशन, इथे तुमचं एक्स्ट्रीम पोझिशन. आणि हा पार्टिकल काय करतोय, ऑसिलेट व्हायला सुरुवात करतो, म्हणजे SHM करतोय. इथून पुन्हा तो ज्या ओरिजिनल पोझिशनला येतो. म्हणजे पुन्हा काय केलं त्यांनी, एक ऑसिलेशन कंप्लीट केलंय. एक ऑसिलेशन कंप्लीट करण्यासाठी त्याला किती वेळ लागतोय, तर आपण काय म्हणतोय, पिरियड ऑफ SHM. मग त्याची डेफिनेशन काय सांगता येईल, द टाइम टेकन बाय द पार्टिकल परफॉर्मिंग SHM. ओके, काय सांगितलंय बघा, डेफिनेशन काय सांगतोय बघा मी, हा जो काही पार्टिकल आहे तो काय करतोय, एक ऑसिलेशन कंप्लीट करतोय. एक ऑसिलेशन कंप्लीट करण्यासाठी लागणारा वेळ म्हणजे काय, पिरियड ऑफ SHM. म्हणजे डेफिनेशन काय सांगते की, द टाइम टेकन बाय द पार्टिकल परफॉर्मिंग SHM टू कंप्लीट वन ऑसिलेशन और वन रिव्होल्यूशन इज नोन एज पिरियड ऑफ SHM. मग ऍट इन्स्टंटला तो किती डिस्प्लेसमेंट कव्हर करतोय, a sin ओमेगा t plus phi. इन जनरल इक्वेशन आफ्टर t नंतर त्यांचं म्हणणं काय, आफ्टर t नंतर तो t plus 2 pi upon ओमेगा एवढ्या वेळामध्ये काय करतोय, एक रिव्होल्यूशन कंप्लीट करतोय. म्हणजे काय, त्यांना काय सांगायचं आहे की हा जो काही पार्टिकल आहे
हा पार्टिकल एक रिव्होल्यूशन किंवा एक ऑसिलेशन काय करतोय, कंप्लीट करतोय. किती वेळामध्ये करतोय तो, 2 पाय अपॉन ओमेगा. पहिलं इक्वेशन जे मिळालं हे इक्वेशन हे टी वेळासाठी मिळालं. नंतरच्या टी साठी तुम्हाला त्यांनी काय सांगितलं, 2 पाय अपॉन ओमेगा एवढा वेळ लागतोय एक रिव्होल्यूशन कंप्लीट होण्यासाठी, एक ऑसिलेशन कंप्लीट होण्यासाठी. पण ही जी काही टाइमचं इक्वेशन मिळालं ते काय करा, ह्या ठिकाणी सबस्टिट्यूट करा. सबस्टिट्यूट केल्यानंतर आणि ते मॉडिफाईड केल्यानंतर पुन्हा तुम्हाला हेच इक्वेशन मिळतंय, x = a sin ओमेगा टी प्लस फाय. हेच इक्वेशन मिळतंय. म्हणजे असं त्यांना म्हणायचंय की हा जो काही पार्टिकल आहे हा एक ऑसिलेशन करतोय किंवा एक रिव्होल्यूशन करतोय, तर टाइम किती लागतोय, टीच लागतोय. टाइम किती लागतोय, टीच लागतोय. हे लक्षात ठेवा. जेवढा वेळ लागतोय त्याला आपण काय म्हणतोय, पिरियड ऑफ एसएचएम. म्हणजे एक रिव्होल्यूशन कंप्लीट केलं, किती वेळ लागला, 2 पाय अपॉन ओमेगा. मग एवढा वेळ लागतोय पुन्हा नेक्स्ट रिव्होल्यूशन किंवा नेक्स्ट ऑसिलेशन कंप्लीट करण्यासाठी. किती वेळ लागेल, तेवढाच वेळ लागेल. म्हणजेच काय, T = कॅपिटल T = 2 पाय अपॉन ओमेगा. एवढ्या वेळानंतर हा जो काही पार्टिकल आहे हे पुन्हा काय होईल, आपल्या ऑसिलेशनला सुरुवात करेल, स्टार्ट करेल एवढ्या वेळानंतर. मग एवढा वेळ कशासाठी, एक ऑसिलेशन कंप्लीट होण्यासाठी. म्हणून मी काय म्हटलं, द टाइम टेकन बाय द पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम टू कंप्लीट वन ऑसिलेशन इज नोन ॲज पिरियड ऑफ एसएचएम. मग या ठिकाणी बघा ओमेगा आलं. आपल्याकडे ओमेगाचे इक्वेशन आहे, ओमेगा स्क्वेअर = k अपॉन m. इथे त्यांनी मॉडिफाईड केलंय के साठी. के म्हणजे काय होतं, त्यांनी फोर्स कॉन्स्टंट. म्हणजे त्यांनी कसं लिहिलंय, फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट अपॉन m. मग फोर्स अपॉन m अकॉर्डिंग टू न्यूटन्स सेकंड लॉ. According to Newton's second law, force is equal to mass into acceleration, and then we can write acceleration F upon m. F upon m, F upon m. म्हणजे त्या ठिकाणी काय लिहायचं आपल्याला, ऍक्सेलरेशन लिहायचं आहे. म्हणजे इक्वेशन काय म्हणते, ओमेगा स्क्वेअर k upon m is equal to a upon m. ऍक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. मग आपल्या टाइम पिरियड साठी इक्वेशन काय मिळालं होतं तुमचं, 2 पाय अपॉन ओमेगा. आणि इथं ओमेगा स्क्वेअर इक्वेशन काय आहे, k अपॉन m. काय k अपॉन m. जर इथला हा स्क्वेअर काढून टाकला इथे काय पडेल, अंडर रूट पडेल. इथे काय पडेल, अंडर रूट पडेल. मग हेच इक्वेशन इथे लिहा. म्हणजे काय लिहिलो, 2 पाय अपॉन अंडर रूट k अपॉन m. k अपॉन m. आणि ही क्वांटिटी काय केला, वर घेऊन जा. ही क्वांटिटी वर घेऊन जा. म्हणजे काय मिळेल तुम्हाला, T = 2 पाय मल्टिप्लाय बाय m अपॉन k. हे काय मिळालं तुम्हाला, टाइम पिरियडचं इक्वेशन मिळालं, 2 पाय अंडर रूट m अपॉन k. बघा हे काही एवढं इम्पॉर्टंट नाहीये, परंतु या ठिकाणी जे काही फॉर्म्युले तयार झाले त्या फॉर्म्युल्यावरती प्रॉब्लेम येतात. नाहीतर तुम्हाला अँप्लिट्यूड ऑफ एसएचएम, पिरियड ऑफ एसएचएम आणि आता घेतोय ते फ्रिक्वेन्सी ऑफ एसएचएम यांच्या डेफिनेशन एक एक मार्क्ससाठी विचारले जातात. मग फ्रिक्वेन्सी ऑफ एसएचएम, फ्रिक्वेन्सी ऑफ एसएचएम अतिशय सिंपल. फ्रिक्वेन्सी ऑफ एसएचएम काय सांगायचंय बघा, त्यांनी काय सांगितलं, फ्रिक्वेन्सी ऑफ एसएचएम 1/T सांगितलंय. म्हणजे द रेसिप्रोकल ऑफ पिरियड ऑफ एसएचएम इज नोन ॲज फ्रिक्वेन्सी ऑफ एसएचएम. मग टी चे इक्वेशन काय मिळेल तुम्हाला, T = 2 पाय रूट m अपॉन k. इथे सबस्टिट्यूट करा. म्हणजे काय मिळेल तुम्हाला, m = 1/2 पाय इन स्क्वेअर रूट k अपॉन m अपॉन k. आता m अपॉन k याला फक्त याला काय करा, मल्टिप्लाय करा. म्हणजे इक्वेशन काय मिळेल तुमचं, m = 1/2 पाय मल्टिप्लाय बाय k अपॉन m. हे काय मिळालं तुम्हाला, फ्रिक्वेन्सी साठी इक्वेशन मिळालं. पण फ्रिक्वेन्सी ऑफ एसएचएम याची कन्सेप्ट काय आहे, तर बघा पिरियड ऑफ एसएचएम ची कन्सेप्ट काय सांगितली की एक ऑसिलेशन किंवा एक रिव्होल्यूशन कंप्लीट होण्यासाठी किती वेळ लागतोय, 2 पाय अपॉन ओमेगा. एवढ्या वेळानंतर पुन्हा पार्टिकल काय करतोय, रिस्टार्ट करतोय. मग फ्रिक्वेन्सी ऑफ एसएचएम मध्ये काय सांगितलंय की एका सेकंदाला तो पार्टिकल किती वेळेस ऑसिलेट होतोय. जर एका सेकंदाला हा पार्टिकल एक वेळेस ऑसिलेट झाला, किती ऑसिलेशन घेतले, एक ऑसिलेशन घेतलं, मग त्याची फ्रिक्वेन्सी किती झाली हो, 1. बघा पुन्हा सांगतो,
एका सेकंदाला या पार्टिकलने 2 ऑसिलेशन घेतले. किती ऑसिलेशन घेतले? 2. मग फ्रिक्वेन्सी किती झाली? 2. किंवा एका सेकंदाला ह्या पार्टिकलने 3 ऑसिलेशन घेतले. एका सेकंदाला ह्या पार्टिकलने 3 ऑसिलेशन घेतले म्हणजे फ्रिक्वेन्सी किती झाली? 3. आणि पिरियड ऑफ एसेशन म्हणजे काय? एक ऑसिलेशन कंप्लीट होण्यासाठी लागणारा वेळ म्हणजे काय? पिरियड ऑफ एसेशन. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? एका सेकंदामध्ये तो किती ऑसिलेशन परफॉर्म करतोय. द नंबर ऑफ ऑसिलेशन बाय पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम. हे लक्षात घ्या. पर युनिट टाइम, पर सेकंड. एका सेकंदामध्ये तो पार्टिकल किती वेळेस ऑसिलेट होतोय तो ते काय झालं त्याची फ्रिक्वेन्सी झाली. जर एका सेकंदामध्ये तो 5 वेळेस ऑसिलेट झाला, 5 ऑसिलेशन घेतले, त्याची 5 फ्रिक्वेन्सी झाली. जर एका सेकंदामध्ये तो 10 वेळेस ऑसिलेट झाला म्हणजे फ्रिक्वेन्सी किती झाली? 10. बघा ह्या 3 डेफिनेशन खूप इम्पॉर्टंट आहे. एक्झामला ह्या विचारल्याच जातात 1 मार्क्ससाठी. अँप्लिट्यूड ऑफ एसएचएम, पिरियड ऑफ एसएचएम आणि फ्रिक्वेन्सी ऑफ एसएचएम. ओके, नाउ नेक्स्ट पॉइंट, फेज ऑफ एसएचएम. बघा फेज ऑफ एसएचएम मध्ये त्यांनी काय सांगितलंय? द फिजिकल क्वांटिटी विच डिस्क्राइब द स्टेट ऑफ ऑसिलेशन ऑफ फेज ऑफ एसएचएम. बघा आता हा जो काही पॉइंट आहे फेज ऑफ एसएचएम, याच्या अगोदर एक पॉइंट होता पण तो बोर्डने काय केलाय? तुमचा तो पॉइंट स्किप केलाय. त्या पॉइंटवरती हा फेज ऑफ एसएचएम काय होता? पूर्णपणे डिपेंड होता. फेज म्हणजे काय? थोडक्यात मला सांगायचं काय त्या ठिकाणी, ही जी काही क्वांटिटी आलेली आहे ओमेगा टी प्लस पाय, याला आपण काय म्हणतोय? फेज अँगल. आणि यालाच आपण काय म्हणतोय? फेज ऑफ एसएचएम. म्हणजे फेज म्हणजे थोडक्यात काय? एक अँगल आहे. पण ही जी काही क्वांटिटी, ह्या क्वांटिटीलाच आपण काय म्हणतोय? फेज ऑफ एसएचएम. ह्या क्वांटिटीलाच आपण काय म्हणतोय? फेज ऑफ अँगल. म्हणून इथं काय म्हटलं? द फिजिकल क्वांटिटी विच डिस्क्राइब द स्टेट ऑफ ऑसिलेशन ऑफ फेज ऑफ एसएचएम. मग स्टेट ऑफ ऑसिलेशन, स्टेट ऑफ ऑसिलेशन. मग स्टेट ऑफ ऑसिलेशन म्हणजे काय? मग स्टेट ऑफ ऑसिलेशन म्हणजे काय? या ठिकाणी बघा डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन दिलंय. म्हणजे ते पार्टिकल असेल तर पार्टिकलचं डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन, इन जनरल इक्वेशन आपण काय केलंय? फाइंड आउट केलंय. मग हे फाइंड आउट केल्यानंतर आपल्याला काय सांगायचंय? स्टेट ऑफ ऑसिलेशन सांगायचंय. मग स्टेट ऑफ ऑसिलेशन मध्ये एक मॅग्निट्यूड असेल आणि एक डायरेक्शन असेल. म्हणजे तुमचा पार्टिकल काय होतोय? ट्रॅव्हल होतोय, मूव्ह होतोय. मग त्या पार्टिकलची स्टेट काय असेल? त्या पार्टिकलची स्टेट काय असेल म्हणजे त्या पार्टिकलचं मॅग्निट्यूड काय असेल आणि त्या पार्टिकलची डायरेक्शन कोणती असेल हे आपल्याला सांगायचं आहे. त्यालाच म्हणतो काय आपण? स्टेट ऑफ ऑसिलेशन. म्हणजे तुमचा पार्टिकल काय होतोय? ऑसिलेट होतोय. तुमचा पार्टिकल काय होतोय? ऑसिलेट. ऍट एनी इन्स्टंट, ऍट एनी इन्स्टंटला तो पार्टिकल काय होतोय? तुमचा ऑसिलेट होतोय. मग त्या पार्टिकलची तुम्हाला स्टेट सांगायची आहे. म्हणजेच काय सांगायचं आहे? मॅग्निट्यूड सांगायचं आहे आणि डायरेक्शन सांगायची आहे. मग ह्या ठिकाणी बघा ही एक तुम्हाला वेव्ह फॉर्म मध्ये डायग्राम दाखवली आहे. आता ही डायग्राम बरेच लोकांना माहित असणार आहे. मग ह्या ठिकाणी ह्या डायग्राम मध्ये ही काय असते? आपली मीन पोझिशन घेतली. ही काय घेतली? मी एक्स्ट्रीम पोझिशन घेतली, पण कोणती? निगेटिव्ह. आणि ही कोणती असते? पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. मग ह्या ठिकाणी तुमचा जो फेज आहे हा किती असेल? तो तुमचा फेज 0 असेल. त्यानंतर किती असेल? पाय/2 म्हणजे किती असेल? 90. त्यानंतर किती कंप्लीट झाला? पाय म्हणजे किती हो? 180. त्यानंतर किती कंप्लीट झाला? 3π/2. आणि त्यानंतर किती आला? 2π. 2π म्हणजे 360. म्हणजे एक ऑसिलेशन, एक सायकल काय झाली त्याची? कंप्लीट झाली. मग एक सायकल कंप्लीट झाल्यावर अँगल किती मिळाला तुम्हाला? किती फेज अँगल मिळाला? 2π. म्हणजे एक ऑसिलेशन त्याने काय केलं? कंप्लीट केलं. तेव्हा त्याचा अँगल किती मिळाला तुम्हाला? 360 किंवा 2π. म्हणजे बघा एसएचएमच्या भाषेमध्ये बघूया. असं इमॅजिन करा की इथे काय तुमचं मेन पोझिशन, इथे काय तुमचं हा एक पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन आणि इथे काय तुमचं हे निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन आहे. पॉझिटिव्ह मेन पोझिशन, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन, निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. मग तुमचा हा पार्टिकल किती आहे? मग हा पार्टिकल काय करतोय? इथून मेन पोझिशन पासून कुठे जातोय? पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला जातोय. कुठे जातोय? पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला गेला. जेव्हा हा पार्टिकल पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला जातोय तेव्हा अँगल कितीचा मिळतोय? बघा इथून हा पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला गेला. तिथं अँगल किती मिळतोय तुमचा? 90. या 90 पासून तो पुन्हा कुठे येतोय?
मेन पोझिशनला. हा पुन्हा एक्सट्रीम पॉझिटिव्ह एक्सट्रीम पोझिशन पासून कुठे आला मेन पोझिशनला. तेव्हा इथे अँगल किती मिळाला तुम्हाला 180. हा 180 पासून कुठे चालला 180 पासून कुठे चालला हा पार्टिकल निगेटिव्ह एक्सट्रीम पोझिशनला चालला. कुठे चालला निगेटिव्ह एक्सट्रीम पोझिशनला चालला. म्हणजे हा पार्टिकल निगेटिव्ह एक्सट्रीम पोझिशनला चालला. तेव्हा इथे किती मिळेल अँगल तुमचा 270 डिग्री. आणि नंतर कुठे जाईल हा निगेटिव्ह एक्सट्रीम पोझिशन पासून पुन्हा त्याच्या मेन पोझिशन वरती. मग अँगल किती मिळेल तुम्हाला 360. म्हणजे एक ऑसिलेशन त्याने काय केलं तुमचं कंप्लीट केलं. एक ऑसिलेशन काय केलं कंप्लीट केलं. मग एक ऑसिलेशन कंप्लीट करण्यासाठी त्याला कितीचा फेज अँगल तयार करावा लागला पूर्ण 2π म्हणजे 360 चा अँगल तयार करावा लागला. तेव्हा फर्स्ट ऑसिलेशन काय झालं त्याचं कंप्लीट झालं. मग 360 किंवा 2π नंतर तो कोणत्या ऑसिलेशनला स्टार्ट करेल तुम्ही. मग तो पार्टिकल 2π किंवा 360 फेज अँगल नंतर सेकंड ऑसिलेशनला स्टार्ट करणार आहे. लक्षात घ्या काय सांगतोय बघा. 2π किंवा 360 नंतर तो काय करतोय सेकंड ऑसिलेशनला स्टार्ट करतोय. इथपर्यंत ह्या पॉइंट पर्यंत इथून हा असा आलेला हा पार्टिकल इथपर्यंत कोणता ऑसिलेशन मिळाला फक्त आपल्याला फर्स्ट ऑसिलेशन मिळाला. इथपर्यंत फर्स्ट ऑसिलेशन मिळालं. मग यानंतर हा काय करतोय सेकंड ऑसिलेशनला सुरुवात करतोय. यानंतर हा पार्टिकल काय करतोय सेकंड ऑसिलेशनला सुरुवात करतोय. मग जर हा पार्टिकल इथे असेल मग सेकंड ऑसिलेशन साठी येईल तो सांगता व्हॅल्यू कोणाला काय असेल बघा. इथे काय आला हा 2π याच्यामध्ये ऍड करावा लागेल. याच्यामध्ये हा 2π काय करावा लागेल ऍड करावा लागेल प्लस. आणि हा किती असेल तुमचा ऑलरेडी हा किती घेतलाय तुम्ही π/2 घेतलाय. म्हणजे इथे काय लिहिणार हो π/2. म्हणजे हे तुमचं सेकंड ऑसिलेशन स्टार्ट झालंय. सेकंड ऑसिलेशन काय झालंय आता तुमचं स्टार्ट झालंय. सेकंड ऑसिलेशन स्टार्ट झालं. हा कुठे येतो पुन्हा मेन पोझिशनला येतो. कुठे येतोय मेन पोझिशनला. मग याची व्हॅल्यू सांगता येईल का. याची व्हॅल्यू किती सांगता येईल मग अगेन 2π किती येणार आहे 2π प्लस आणि इथे किती कंप्लीट होईल π. इथे किती कंप्लीट होईल π कंप्लीट होईल. त्यानंतर हा कुठे चालला निगेटिव्ह एक्सट्रीम पोझिशन. कुठे चालला निगेटिव्ह एक्सट्रीम पोझिशनला चालला. जर निगेटिव्ह एक्सट्रीम पोझिशनला जात असेल तर काय सांगता येईल फेज अँगल 2π प्लस 2π प्लस किती इथे 3π/2 किती आहे 3π/2 3π/2. आणि पुन्हा कुठे चालला होतो मेन पोझिशनला. म्हणजे इथे काय येईल 2π येईल का इथे 2π येईल का म्हणजे काय येईल 4π. म्हणजे बघा तेव्हा काय करतोय एक सायकल कंप्लीट करतोय. पहिल्यांदा काय केलंय पहिली सायकल कंप्लीट केली किती लागले 2π. नंतर 2π नंतर तो काय करतोय सेकंड सायकल म्हणजे सेकंड ऑसिलेशनला सुरुवात करतोय. म्हणजे ह्या ठिकाणी बघा काय सांगायचंय. आता बघा मी काय घेतलंय हा मेन पोझिशनचा पार्टिकल घेतलाय. हा कुठे स्टार्ट होतोय पॉझिटिव्ह एक्सट्रीम पोझिशन. पॉझिटिव्ह एक्सट्रीम पोझिशन टू मेन पोझिशन. मेन पोझिशन टू निगेटिव्ह एक्सट्रीम पोझिशन आणि अगेन मेन पोझिशन. एक सायकल काय झाली कंप्लीट झाली. एक ऑसिलेशन कंप्लीट झालं. मग एक ऑसिलेशन कंप्लीट झाल्यानंतर सेकंड ऑसिलेशनला आपण सुरुवात करतोय. मग सेकंड ऑसिलेशनला सुरुवात केल्यानंतर कुठे जातोय सुरुवातीला आपण 2π प्लस π/2. नंतर कुठे जातोय 2π प्लस π. नंतर कुठे जातोय 2π प्लस 3π/2 आणि नंतर फायनल किती येतंय तुमचं 2π प्लस 2π इज 4π. म्हणजे हे सेकंड ऑसिलेशन आणि हे तुमचं फर्स्ट ऑसिलेशन. जर तुमचा पार्टिकल हा मेन पोझिशनला असेल जर तुमचा पार्टिकल हा मेन पोझिशनला असेल तर ह्या पार्टिकलची स्टेट काय असेल म्हणजे ह्या पार्टिकलचं ऑसिलेशन काय असेल आणि डायरेक्शन काय असेल. मग बघा फर्स्ट केस थीटा इज इक्वल टू 0. थीटा इज इक्वल टू 0. थीटा मीन्स अँगुलर डिस्प्लेसमेंट आणि अँगुलर डिस्प्लेसमेंट इक्वेशन काय दिलं थीटा इज इक्वल टू ओमेगा टी प्लस फाय. हे लक्षात ठेवा. हे इक्वेशन थीटा इज इक्वल टू 0 म्हणजे फेज अँगल किती सांगितलं आता 0. म्हणजे तुमचा पार्टिकल कुठे हो मेन पोझिशनला आहे. मग मेन पोझिशनला असेल तर तो इथून स्टार्ट होतो. म्हणजे ऑसिलेशन काय होणार तुमचं पहिलंच ऑसिलेशन असेल. ऑसिलेशन कोणतं असेल तो पहिलंच असेल आणि तो कुठे चाललाय पॉझिटिव्ह एक्सट्रीम पोझिशनला. कुठे चाललाय पॉझिटिव्हली मूव्ह होतोय. पॉझिटिव्हली काय होतोय तो मूव्ह होतोय. म्हणजे डायरेक्शन काय झाली टुवर्ड्स द एक्सट्रीम पोझिशन. कोणती पॉझिटिव्ह. हे लक्षात ठेवा. मूव्ह होतोय तो कुठे पॉझिटिव्हला मूव्ह होतोय. आणि कोणतं ऑसिलेशन आहे पहिलं ऑसिलेशन. पहिलं ऑसिलेशन म्हणजे हे काय झालं त्या पार्टिकलचं स्टेट ऑफ ऑसिलेशन. नेक्स्ट केस
थीटा इज इक्वल टू 90. नेक्स्ट केस काय सांगितले मी, थीटा इज इक्वल टू 90 और पाय बाय 2 सांगितले. थीटा इज इक्वल टू 90 डिग्री और पाय बाय 2. कुठे इकडे 90, ह्या ठिकाणी 90 आहे, बरोबर की नाही. म्हणजे हा पार्टिकल बघा आता काय होतंय, हा पार्टिकल बघा म्हणजे इथे येऊन पोहोचले, तुम्ही इथे येऊन पोहोचले. मग याची डायरेक्शन काय सांगितली तुम्ही, पॉझिटिव्ह एक्सट्रीम पोझिशनला आहे. पॉझिटिव्ह एक्सट्रीम पोझिशन, ऑसिलेशन कोणतं आहे, फर्स्ट ऑसिलेशन. ऑसिलेशन कोणतं आहे, फर्स्ट ऑसिलेशन आहे, फर्स्टच ऑसिलेशन इन सिमिलर वे. सिमिलर वे काय सांगायचं बघा, ते लक्षात घ्या. सिमिलर वे काय सांगाल तुम्ही, 360 कंप्लीट झालंय प्लस पाय बाय 2 म्हणजेच काय हो 90 डिग्री. मग मला सांगा, हा जो काही पार्टिकल असेल हा पहिल्या स्टेट मध्ये असेल की दुसऱ्या स्टेट मध्ये असेल, पहिल्या स्टेट मध्ये असेल की दुसऱ्या स्टेट मध्ये असेल. बघा कुठे 360 प्लस 90, 360 प्लस 90 इथे बघा, 360 प्लस 90 2 पाय अपॉन पाय बाय 2. म्हणजे हे पहिलं ऑसिलेशन तर कम्प्लीट झालंय, म्हणजे हे दुसरं आहे. म्हणजे हे काय असेल तुमचं सेकंड ऑसिलेशन, हे काय असेल तुमचं सेकंड ऑसिलेशन, हे काय असेल तुमचं फर्स्ट ऑसिलेशन. नेक्स्ट थर्ड केस, थीटा इज इक्वल टू 180. थीटा इज इक्वल टू 180 डिग्री म्हणजे किती हो पाय, म्हणजे किती हो पाय. म्हणजे बघा इथं 90 झालंय आणि हा 180 डिग्री कंप्लीट होईल, पुन्हा हा काय होईल त्याच्या मीन पोझिशनला येईल. म्हणजे काय डायरेक्शन सांगता येईल, टुवर्ड्स मीन पोझिशन. काय सांगता येईल, टुवर्ड्स मीन पोझिशन. आणि मीन पोझिशन नंतर तो कुठे जाणार हो, त्याच्या निगेटिव्ह एक्सट्रीम पोझिशनला जाणार आहे. कुठे जाणार तो, निगेटिव्ह एक्सट्रीम पोझिशनला जाणार. तर आता सध्याला कुठे तो टुवर्ड्स मीन पोझिशनला आलेला आहे, टुवर्ड्स दी मेन पोझिशन. म्हणजे काय, हा पार्टिकल ह्या पॉझिटिव्ह एक्सट्रीम पोझिशन पासून टुवर्ड्स दी मेन पोझिशनला आला, तेव्हा अँगल किती तयार झाला तुमचा 180. म्हणजे इथून तो कुठे आला, या ठिकाणी त्याच्या मेन पोझिशनला आला. म्हणजे डायरेक्शन काय झाले, टुवर्ड्स द मेन पोझिशन ही डायरेक्शन झाली. आणि मॅग्निट्यूड काय झालं, कोणत्या ऑसिलेशन मध्ये आहे तो, पहिल्याच ऑसिलेशन मध्ये आहे. इथं काय सांगायचं, हे फर्स्ट ऑसिलेशन. इथं काय सांगणार तुम्ही, हे फर्स्ट ऑसिलेशन. जर असं असेल 360 प्लस 180, 360 प्लस 180, एक मला सांगता कोणत्या ऑसिलेशन मध्ये असेल, कोणत्या ऑसिलेशन मध्ये असेल, कुठे होते, हे बघा 2 पाय प्लस पाय. म्हणजे काय हो, ह्या ठिकाणी येत आहे. मग हे पहिलं ऑसिलेशन आहे का, नाही, हे पहिलं ऑसिलेशन आहे. मग हे कोणतं ऑसिलेशन आहे, हे कोणतं आहे, हे तुमचं सेकंड ऑसिलेशन आहे. म्हणजे तो पार्टिकल काय करतो या ठिकाणी, सेकंड ऑसिलेशन घेतोय. फोर्थ केस, थीटा इज इक्वल टू 270 डिग्री म्हणजे किती हो 3 पाय बाय 2. म्हणजे किती 3 पाय बाय 2. जर हे असं असेल तर मग तुमचा पार्टिकल कुठे येतो, निगेटिव्ह एक्सट्रीम पोझिशनला आलाय. निगेटिव्ह एक्सट्रीम पोझिशन नंतर इथे आलाय तो 270 ला आलाय. आणि 270 नंतर तो पुन्हा कुठे जाणार आहे, त्याच्या मेन पोझिशनला जाणार आहे. पुन्हा कुठे जाणार आहे तो, त्याच्या मेन पोझिशनला जाणार आहे. मग तो पार्टिकल 270 असेल तर कोणत्या ऑसिलेशन मध्ये असेल, फर्स्ट ऑसिलेशन मध्ये असेल. आणि डायरेक्शन कोणती असेल, टुवर्ड्स द निगेटिव्ह एक्सट्रीम पोझिशन, टुवर्ड्स द निगेटिव्ह एक्सट्रीम पोझिशन. म्हणजे मला सांगायचं काय, थीटा इज इक्वल टू 270 डिग्री असेल तर काय असेल, डायरेक्शन निगेटिव्ह एक्सट्रीम पोझिशन असेल. थीटा इज इक्वल टू 180 असेल तर पॉझिटिव्ह एक्सट्रीम टुवर्ड्स द मेन पोझिशन असेल. थीटा इज इक्वल टू 90 असेल तर टुवर्ड्स द पॉझिटिव्ह एक्सट्रीम पोझिशन. कन्फ्युजन करू नका, थोडं किचकट आहे पण ही डायग्राम थोडीशी तुम्ही अंडरस्टँड करा. तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं काय या ठिकाणी ते लक्षात घ्या, जर तुमचा मेन पोझिशनचा पार्टिकल असेल म्हणजे फेज अँगल किती तुमचा 0 आहे. मग तो काय होतोय, सुरुवात होते. सुरुवात कशी करणार, तो पॉझिटिव्ह सुरुवात करणार. म्हणजे तो पार्टिकल कुठे चाललाय, पॉझिटिव्ह चाललाय. जर थीटा इज इक्वल टू 90 असेल तर ऑसिलेशन किती असेल तुमचं, पहिलं असेल. आणि कसा चाललाय तो, पॉझिटिव्ह एक्सट्रीम पोझिशन असेल. जर ते म्हटले थीटा इज इक्वल टू 360 प्लस पाय, 360 प्लस पाय जर सांगितलं आणि तुम्हाला जर विचारलं त्यांनी कोणत्या ऑसिलेशन मध्ये, कोणत्या स्टेट मध्ये, मग तुम्हाला काय सांगायचं, 360 प्लस पाय. एक सायकल काय झाली, जी कंप्लीट झाली, दुसऱ्या सायकल मध्ये चाललाय तो. मग 360 प्लस पाय म्हणजे हे कोणतं ऑसिलेशन झालं, त्याचं सेकंड ऑसिलेशन झालं. मग काय सांगणार, टुवर्ड्स द मेन पोझिशन. डायरेक्शन काय सांगणार, टुवर्ड्स द मेन पोझिशन. मेन पोझिशन पासून पुढे जाणार तो निगेटिव्ह एक्सट्रीम पोझिशन. लक्षात ठेवा, मला सांगायचं काय, ही जी काय तुमची फिजिकल क्वांटिटी आहे याला आम्ही ओमेगा टी प्लस 5 ची क्वांटिटी आली. या क्वांटिटीला आपण काय म्हणतोय, फेज ऑफ एसएचएम. याच क्वांटिटीला आपण काय म्हणतोय, फेज अँगल. आणि याच क्वांटिटीला आपण काय म्हणतोय, थीटा इज इक्वल टू ओमेगा टी प्लस 5 म्हणजे काय हो, अँगुलर डिस्प्लेसमेंट.
आता हा पॉईंट थोडासा किचकटे समजायला, आणि याच्या केसेस लक्षात ठेवा. या केसेस एखाद्या वेळेस एक मार्काला याच्यावरती MCQ विचारले जाऊ शकते बोर्डाला. त्यामुळं याच्या केसेस थोड्याशा अंडरस्टँड करा. याच्या केसेस अंडरस्टँड करण्यासाठी तुम्हाला ही डायग्राम अतिशय महत्वाची आहे. कारण की फर्स्ट सायकल कुठे कंप्लीट होते, 2 पाय. 2 पाय नंतर जे काही येणार आहे ते कोणत्या स्टेटमध्ये आहे, सेकंडमध्ये आहे की फर्स्टमध्ये आहे हे सांगायला महत्वाचं आहे. ही डायग्राम कोणीही पेपरमध्ये काढायची नाही, जस्ट अंडरस्टँडिंग. ओके.